तर मित्रांनो, परत एकदा स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉगमध्ये। तर मित्रांनो, आज आहे नागपंचमीचा दिवस। ऑफिस वर्क झालेलं आहे। सकाळचं ऑफिस होतं, तर ऑफिस वर्क डन झालेलं आहे। तर आता आहे मी घरी। तर नागपंचमीचा दिवस आहे। मॉर्निंगला पूजा करायला गेलो होतो नाग मंदिरामध्ये। तर पूजा केली मॉर्निंगला, सोबत अद्वैत पण आलेला होता। पण आता घरी संध्याकाळची पूजा सुरू आहे। तर चला बघूया पूजा। प्लस आज नागपंचमीच्या दिवशी पोळी करत नसते, म्हणजे तवा जो असतो ना तो ठेवत नसतो गॅसवर। तर आज काहीतरी स्पेशल असेल, गॅरंटी आहे काहीतरी स्पेशल असेलच। तर बघूया आपण, चला। आदू मोबाईल बघतोय। काय बघतो आदू? हे आदू, तर नागपंचमीच्या दिवशी हे काय असतं? हे करंजी आहे, नाही करंजी, त्यानंतर पापडी, वेणी आणि फणी आणि छोटे छोटे नारळ। हे जे दिसत आहे हे छोटे नारळ, हे वेणी, हे फणी, छोटे छोटे। नागपंचमीच्या दिवशी हा प्रसाद असतो, ठेवला जात असतो। हा करंजी आहे, पोळी नसते कारण की तावा मांडत नसते। आता त्यामागचं रिझन, नागाची पाठ सोलते म्हणतात ना, तवा सपाट असतो ना, तर मग नागपंचमीच्या दिवशी तवा स्किप करायचं, कारण नागाची पाठ सोलत असते। तर हा कारण आहे नागपंचमीच्या दिवशी तवा ठेवला जात नाही। तर तवा ठेवला जात नाही, कढईमध्ये सगळं काही होत असतं। तर कढईमध्ये आता पापड तळल्या जात आहे। कढईत पण पोळी करतो, हां, तर त्याला छिद्र करतात मधून। आज स्पेशल पुऱ्या असतात। तर आणि पुरीसोबत जे असते ते चण्याची भाजी, छोल्याची भाजी किंवा आलूची भाजी असते स्पेशल। तर आता ही बनवून राहिलेली आहे चण्याची भाजी, काबुली चण्याची भाजी। जे मोठे चणे जे असतात ना, काबुली चणे, त्याची भाजी होऊन राहिलेली आहे। नागपंचमीच्या दिवशी हे स्पेशल असतं। तर इथे पापड तळले जात आहे। पापड तळून झाल्यानंतर हे बघा, हे काबुली चण्याची भाजी साऊदी स्टाईल म्हणता नाही येणार, पण आणि इकडे पापड होऊन राहिलेले आहे। ते पापड झाल्यानंतर पुऱ्या तळल्या जाणार, कारण की पोळ्या बनवता येत नाही। आदूला सुट्टी होती, तर दिवसभर आदू खेळत होता। हे बघा, त्याचे सगळे खेळणे इथे पडलेले आहे। आणि इकडे हा मस्ती करतोय, मोबाईल बघतोय। आदू, किती मोबाईल बघणार बाळा तू? ठीक नाही आहे मोबाईल बघणं, इतकं छान नाही आहे। ठेवून दे बा, मोबाईल ठेवून दे आदू। हे बघा, पूर्ण सामान त्याचं तिथं पडलेलं आहे। टायगर पण आहे। उपहार करते आई, नागपंचमीचा उपहार। हा, प्रकाश कमी आहे। उपहार दाखवत आहे आई संध्याकाळचा। उपहारामध्ये आहे छोलापुरी। ॲक्च्युली छोले भटुरे बनणार होते, पण भटुरे मैद्याचे असतात, त्याच्यामुळे म्हटलं की पुऱ्या बनवा, कणकेचे असतात, म्हणजे गव्हाचे असतात, तर ते चांगलं असतं। ह्याच्यामध्ये कढईमध्ये प्रसाद केला जात असते शिऱ्याचा। शिऱ्याचा प्रसाद ठेवलेला आहे। उपहार दाखवणार आता। इकडे गौरी करताय पुरी, फुगली पाहिजे चांगली मस्त, बोथ साइड।
छोलापुरी, नागपंचमी स्पेशल छोलापुरी, छोलेपुरी. कंठी झडके माड मुक्ता फळाची, जय देव जय देव जय मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती. दर्शन मात्रे मन, सरणे मात्रे मन, कामना पूर्ती. जय देव जय देव. तुझ गौरी कुमरा, चंदनाची उटी कुमकुम केशरा, हिरे जडित मुकुट शोभतो बरा, रुणझुनती नुपुरे चरणी घागरिया. जय देव जय देव जय मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती. दर्शन मात्रे मन, सरणे मात्रे मन, कामना पूर्ती. जय देव जय देव. चरणीच्या घागरिया रुंजुन वाजती, तेने नाचे गर्जती, नाचा ठुमकट नाचे गणपती, शंकर पार्वती कौतुक पाहती. जय देव जय देव जय मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती. दर्शन मात्रे मन, सहने मात्रे मन, कामना पूर्ती. जय देव जय देव. लंबोदर पीतांबर फलेवर वंदना, सरळ सोंड वक्र तुंड त्रिनयना, दास रामाचा वाटपा हे सदना, संकष्टी पावावे निर्वांगी रक्षावे सुरवर वंदना. जय देव जय देव जय मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती. दर्शन मात्रे मन, सरणे मात्रे मन, कामना पूर्ती. जय देव जय देव. लेकर छाता निकल पड़े हम, पैर फिसला हाँ नीचे हम. ये अजून कोणते येते? ती नाही येत. अजून कोणती येते मग तुला? येते चुया राणी म्हण. हा चुया राणी म्हण. म्हण ना. चुया रानी लगती हो तुम बड़ी सयानी, जैसे हो इस घर की रानी, तभी तो करती हो मनमानी. कुतर कुतर सब कुछ खा जाती, आहट सुन झटके छूट जाती, जब भी बिल्ली मौसी आती, दुम दबा बिल में घुस जाती. हा स्टार कुठे गेला? आम्ही फिरून राहिलेलो आहे. जेवण झालं, जेवण झाल्यानंतर फिरायला निघालं. हो आदूला स्टार दिसला, अद्वैतला स्टार दिसला, कारण की आज आकाशामध्ये ढग नाही आहे, तर स्टार दिसून राहिलेले आहे. तर जेवण झालं, जेवण झाल्यानंतर आम्ही वॉकिंगला निघालो. तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे येणारे पूर्ण व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर आजचा व्हिडिओ इथपर्यंतच. भेटूया नवीन ब्लॉगमध्ये परत एका. तोपर्यंत बाय बाय.